आणि आता बातमी नाशिकमधनं। नाशिकमध्ये एनसीसीएफची 1 लाख टन कांदा खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। व्यापारी आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीतून नाशिक कोट्यवधींचा कांदा खरेदी घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। पाहूयात यावरचा साम इन्व्हेस्टिगेशनचा खास रिपोर्ट। 1 लाख टन कांदा खरेदीचा घोटाळा। एनसीसीएफची कांदा खरेदी संशयाच्या भोवऱ्यात। फेडरेशनच्या नावाखाली व्यापारी अधिकाऱ्यांकडून लूट। साम इन्व्हेस्टिगेशन मध्ये घोटाळ्याचा पर्दाफाश। सर्वात बेभरवशाचं पीक म्हणजे कांदा, कारण शेतकऱ्यांना सर्वाधिक रडवतो तो कांदा। याच बेभरवशाच्या कांद्याला भरवशाचा दर मिळावा यासाठी केंद्रानं नाफेड आणि एनसीसीएफ अशा 2 संस्थांची निर्मिती केली। मात्र एनसीसीएफनं केलेली तब्बल 1 लाख टन कांदा खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। फेडरेशन म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांना आठवड्यात केवळ 1200 टन कांदा खरेदी करण्याची मर्यादा असताना एवढी 1 लाख टन कांदा खरेदी कशी केली असा प्रश्न निर्माण झालाय। कारण फेडरेशनच्या नावाखाली केलेल्या या खरेदीतून व्यापारी आणि अधिकाऱ्यांनी हजारो कोटींचा मलिदा लाटल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केलाय। जर शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा खरेदी नाफेड एनसीसीएफ मार्फत केली किंवा करणार होते तर मग थेट शेतकऱ्यांचा कांदा बाजार समित्यांमध्ये जाऊन का खरेदी करण्यात आला नाही? आणि ज्या शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला आहे हा अवघ्या 4-2 दिवसांमध्ये एवढा लाखो टन कांदा ऑनलाईन पोर्टलला कसा काय अपलोड करण्यात आला? आणि याच्यामध्ये जे हजारो कोटींचा घोळ झालाय, घोटाळा झालाय, याची चौकशी ईडी आणि सीबीआय मार्फत करावी। शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी एनसीसीएफच्या माध्यमातून 2.5 लाख टन कांद्याची खरेदी सुरू आहे। सुरुवातीला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ निवडताना गोंधळ होता, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्यापारी आणि अधिकाऱ्यांच्या अप्रत्यक्ष भागीदारी असलेल्या महासंघांना कांदा खरेदीचं काम दिलं गेलं। या महासंघांनी 1,500 ते 1,700 रुपये दरानं कांदा खरेदी केला। त्यानंतर गेल्या आठवड्यात या साठवून ठेवलेल्या 1 लाख टन कांद्याची अवघ्या 2 दिवसात 3,000 रुपये दरानं खरेदी करून एनसीसीएफ कांदा खरेदी पोर्टलवर दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलंय। यात क्विंटल मागे 1200 ते 1400 रुपये नफा उकळल्याचा संशय। काही अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या अभद्र युतीतून हा हजारो कोटींचा गैरव्यवहार सुरू असल्याची चर्चा रंगली आहे। त्यामुळे या कांदा खरेदीची ईडी किंवा सीबीआय चौकशी करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। आम्ही असा आरोप करतो आहे की हजारो कोटीचा जो गैरव्यवहार झालाय त्याची सकल चौकशी करावा आणि तो चांगल्या पद्धतीने सरकारने लक्ष देऊन काय काय गडबडी होऊन राहिल्या याचा लक्ष द्यावा। नाफेडच्या खरेदी केंद्रावर कांदा खरेदीत गैरव्यवहार झाल्याचं नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांच्या निदर्शनास आलं होतं। याबाबत नाफेडनं कठोर पावलं उचलली, मात्र एनसीसीएफच्या माध्यमातून असाच घोटाळा झाल्याचा संशय आता व्यक्त होतोय। 13 मे रोजी एनसीसीएफच्या केंद्रावर खरेदी सुरू झाली। या 4 टप्प्यात म्हणजेच 1,650, 1,850, 2,105, 2,555 रुपये दर निघाले। नंतर त्यात ग्राहक व्यवहार विभागानं अचानक बदल करून पुन्हा दिवसनिहाय दराची घोषणा केली। ते दर 19 ते 24 जून पर्यंत वेगवेगळे होते। दरम्यान 23 आणि 24 जून रोजी दर 3,124 आणि 3,190 रुपये असताना सर्वाधिक खरेदी उरकण्यात आली। पुढे खरेदीचं पोर्टल 2 दिवस बंद ठेवल्यानं आणखीनच शंका बळावली। जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केंद्रांवर ठरलेली खरेदी 10 ते 15% आत होती, मात्र अचानक खरेदी 30% पुढे गेली। तब्बल 1,70,000 टन कांदा खरेदी झाल्यानं यात घोटाळा झाल्याचा संशय आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याला रास्त भाव मिळावा यासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी करण्याचा उद्देश आहे। मात्र फेडरेशनच्या माध्यमातून अधिकारी आणि व्यापाऱ्यांची अभद्र युती कांद्याचा मलिदा लाटत असल्याचा सामच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पर्दाफाश झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी होतीये। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।